आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांगळे साळुंखे वस्ती येथे आषाढी वारीनिमित्त चिमुरड्या बाळगोपाळांची दिंडी संपन्न। आषाढी एकादशीच्या पावन मुहूर्तावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांगळे साळुंखे वस्ती सांगोला येथे चिमुरड्यांनी बाळगोपाळाची बाल वारकरी दिंडी मोठ्या उत्साहात साजरी केली। महाराष्ट्राची 700 वर्षाची गौरवशाली वारकरी संस्कृती आणि विठ्ठल भक्तीचे संस्कार लहान वयातच मुलावर रुजावेत या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांगळे साळुंखे वस्ती सांगोला या शाळेतील शिक्षिका सौ स्वाती हरिदास मॅडम व श्रीमती विद्यादेवी सावंत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला आहे। या सुंदर आणि भक्तिमय सोहळ्यामध्ये बाल वारकरी पांढरा कुर्ता, धोती, पायजमा, डोक्यावर गांधी टोपी, कपाळावर बुक्का आणि चंदनाचा टिळा लावून हुबेहूब वारकरी दिसत होते व या शाळेतील विठ्ठल म्हणून कुमार कर्तव्य शुभम आयवळे तर रुक्मिणी म्हणून अंजली सचिन साठे या दोन चिमुरड्या मुलांनी साक्षात विठ्ठल रुक्मिणीचे रूप दिले, जे संपूर्ण दिंडीचे मुख्य आकर्षण होते। लहान चिमुरड्या मुलींनी नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन दिंडीत सहभाग नोंदवला होता। तसेच टाळ मृदंगाचा गजर, रिंगण सोहळा, भजन आणि अभंग, ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाच्या गजराने संपूर्ण जांगळे वस्ती, साळुंखे वस्ती, पवार पाटील वस्तीचा परिसर दुमदुमून गेला होता। या पारंपरिक दिंडीमध्ये लहान मुला-मुलीसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांगळे साळुंखे वस्ती शाळेतील शिक्षिका सौ स्वाती हरिदास व श्रीमती विद्यादेवी सावंत यांच्यासह कांताताई आयवळे यांनीही फुगड्याचा आनंद घेतलाय। तसेच जांगळे साळुंखे पवार पाटील वस्ती येथून प्रभात फेरी काढली। यावेळी विसावा म्हणून सौ कांताताई आयवळे यांच्या घरी बाल वारकऱ्यांचे स्वागत करून चहापान करून खाऊचे वाटप केले। या बाल वारकरी दिंडी सोहळ्यासाठी सौ स्वाती हरिदास मॅडम, श्रीमती विद्याताई सावंत मॅडम तसेच सौ कांताताई चंद्रकांत आयवळे, अश्विनी शुभम आयवळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभम आयवळे